विशाला द्यायचे मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम दरम्यान सावली क्रिएशनची सुंदर अशी टी शर्ट आहे, त्या दरम्यान आपण देतो. चला नक्कीच दोन्ही सलामीवीर फलंदाज देखील पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण अजिबात वेळ न घेता लगेचच करूया सामन्याला सुरुवात. अजून एक चांगली मॅच. हा नक्कीच विशाल मात्रे या स्पर्धेचे लाडके आयोजक देखील आहेत. तुम्हाला नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात. थँक्यू सो मच पाहुण्यांच्या मनापासून आभार आणि अभिनंदन DJ विशाल. आपण लगेचच करूया या दरम्यान पुढच्या मॅचला सुरुवात. आणि पुन्हा एकदा नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील आमचे सहकारी समालोचक मित्र शिंदेचा आपण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. पहिला चेंडू दिलीप पाटीलचा गॅप मध्ये चेंडू आलाय, परंतु आउटफील्ड थोडीशी वेट आहे आणि वेट आउटफील्ड असल्यामुळे चेंडू तितक्या वेगाने ट्रॅव्हल होत नाहीये डीप मध्ये आणि 2 धावा तरी देखील मिळतील. 2 धावांनी मात्र संघाचं खातं खोललं गेलंय किरणचं. किरण आणि हर्षद ही जोडी आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजीसाठी दिलीप पाटील सज्ज झालेत. या अगोदर अतिशय जबरदस्त गोलंदाजी ज्यांची आपण पाहिली ते दिलीप पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. वाडीच्या माध्यमातून येणारे एकेरी धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळते. वन बाउंस चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार इथे पाहायला मिळतोय. दिलीप पाटील तितकासा कारीगर साबित होत नाहीये या मॅच मध्ये. आतापर्यंत या अगोदर जो सामना झाला त्यामध्ये 2 षटकं हाताळली होती. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये आता मात्र अतिशय चांगला चेंडू कमबॅक केलाय आणि खासियत आहे. यावेळेस थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. आतापर्यंत 2 चेंडू थोडेसे स्लो राऊंड टाकले होते. फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला, त्यावरती मोठे फटके आले. त्यानंतर मात्र थोडासा स्वतःला स्पेस देण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळेस पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने मोठा फटका आणि चेंडू मात्र जाईल लॉंग ऑफ सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज दिलीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. हे षटक थोडंसं महागडं राहिलं. दिलीपचं 13 धावा धावफलकावरती. किरणचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये 12 धावांवरती नाबाद खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी त्याची देखील राहते. दिलीपला थोडंसं विचार करण्यास भाग पाडले आतापर्यंत या मॅच मध्ये. तितकीशी लय त्याला आतापर्यंत सापडली नाही. पहिला जो सामना झाला पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या त्या. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. पॉइंट रिझनला चेंडू येईल. आउटफील्ड स्लो आहे. त्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. डावखुऱ्याचा फिरकी गोलंदाज, परंतु तितकासा कारीगर या मॅच मध्ये नक्कीच होत नाही. दिलीपचा प्रयोग थोडासा फसलेला दिसतो या मॅच मध्ये, कारण 14 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघाला मोमेंटम मिळवून दिलंय. अर्थात वेदिका 11 कोणी. यावेळेस मात्र विकेट किपरकडे संधी होती,
परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाहीत. तर चेंडू हातामधून सटकतोय. चेंडू डॉट जरूर गेलाय परंतु विकेट किपरला संधी जरूर होती. 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 14 रन्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि विदिका 11 खोनी संघ 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी मयूर म्हात्रे सज्ज झालेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी 14 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. फाईन क्षेत्रामध्ये खेळाडू तिकडे तैनात आहे. झेल सटकलाय. यस नो कन्फ्युजन जरूर होतं परंतु शेवटी कॉल दिला आणि धावा इथे मात्र 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. धावा झाल्यात 16. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र लेग वेव्हरचे अपील. पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. इन प्लम नक्कीच पकडलं होतं. पहिला खेळाडू बाद झालाय. धावांचा विचार केला तर 16 धावांवरती पहिला धक्का लागतोय. हर्षद बाद होतोय. नवीन फलंदाज करण मैदानामध्ये जातोय. थोडंसं फास्ट खेळायचं विनंती आहे. थोडीशी घाई करा. पंचांनी जसं इन्स्ट्रक्शन खेळाडूंना द्या. जास्त वेळ घेऊ देऊ नका मैदानामध्ये. धावा झाल्या 16. 16 रन लॉस ऑफ द 1 विकेट. किरण आणि करण ही जोडी आता मैदानात आपण पाहतोय. करण आणि हर्षद. अतिशय चांगला कॅच पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळाले कॅचचं. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द विकेट किपर. कौतुक करावं लागेल. एज लागल्यानंतर बॉल फ्लाय होत होता आणि फ्लाय होणाऱ्या चेंडूला हात मात्र एक हाताने सिंगल हँडेड अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर कॅचसाठी विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रमोदसाठी संध्याकाळचं जेवण असणार आहे. अतिशय जबरदस्त कॅच होती. सोळा धावा धावपलकावरती 1.3 षटकांचा खेळ संपलाय. हा मात्र हसी मजाकचा विषय. विशाल म्हात्रे यांच्यासोबत ज्या ज्या वेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस ह्या गोष्टी मात्र होत असतात. सातत्याने धावा झाल्यात 16. 2 गड्यांच्या मधल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. खेळाडू तिकडे तैनात आहे. सेल जागेवरती गेला होता परंतु सटकलाय. सेल सोडलाय. एकेरी धाव मिळेल. संधी मात्र होती. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. मयूर हवेत चेंडू पुन्हा एकदा.
आणि यावेळेस मात्र जजमेंट थोडंसं चुकलंय, परंतु आउटफील्ड जी आहे ती मात्र ओली आहे आणि त्यावरती चेंडू जास्त धावत नाहीये. 2 धावा मिळतील. धावा झाल्यात 19. पुन्हा एकदा मयूर सज्ज आहे. पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम फटका आहे. काव कॉर्नर रिजनला चेंडूला हवाई फायर गेलंय. षटकार. 6 धावा. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. आकाश एका धाव्यावरती नाबाद आहे. हर्षद 8 धावांवरती नाबाद आहे. 25 धावा 12.50 सरासरीनं 25 धावा मात्र बनवल्या गेल्यात. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेसोबत धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. प्रयत्न चांगले होते काव कॉर्नर रिजनला, परंतु 2 धावा पुन्हा एकदा मिळतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 28 धावा धावफलकावरती. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते ते 1 धाव वाईडची मिळेल. फलंदाज धावबाद झालाय. धावा झाल्यात 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती. एकतीस धावा धावफलकावरती. अजय उदेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. धावा झाल्यात 31 विधिका 11 खोनीच्या. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. त्यावेळेस ऑन साइडला टर्न केलं चेंडूला. दोन धावा मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल.
यावेळेस लॉंग ऑन रिझनला चेंडूला खेळले, एकेरी धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावांवरती समाधानी राहावं लागेल. 35 ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस ऑन साईडला टर्न केल्या चेंडूला, डीप स्कोअरला क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल करतोय अलॉंग दी कार्पेट. एकेरी धाव मिळेल, एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्या 36. 3 बाद 36 धावा धावफलकावर. 30 वाईडच्या माध्यमातून येणारी एकेरी धाव आणि धावफलक एका धावेने पुढे जाईल. आता मात्र 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढील सामना ज्यांचा आहे त्या दोनही टीम नावाले आणि खार्डी. विनंती आहे आपण देखील टॉससाठी यायचंय. नावाले आणि खार्डी लगेच टॉससाठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज विनंती आहे आपण टॉससाठी या. तिसऱ्या षटका प्रारंभ झालाय. त्यावेळी व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल. हिमांशू महात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. फलंदाजीसाठी आकाश सज्ज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र हवेत चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनला. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 42 धावा, 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहे. इथे मात्र खेळाडू धावबाद झालाय. धावबाद झाल्यात 42. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज संदेश मैदानामध्ये जातोय. संदेश साळुंके. हिमांशू गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पुन्हा एकदा बॅट वरती व्यवस्थित चेंडू येत नाही. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. नावाले आणि खार्डी दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉससाठी यायचंय. शेवटचं षटक सुरू झाले. याचं भान आपण ठेवायचे. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नाबाली आणि खार्डी लगेच टॉससाठी या. खार्डी संघाचा कॅप्टन विनंती, आपण टॉससाठी यायचंय. हा शेवटचा पुकार असेल, लक्षात ठेवा. एज लागले. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मिळेल आणि एक खेळाडू धावबाद होईल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 45. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 4 विकेट. 5th विकेट. 5 खेळाडू बाद झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. धावा 45. 45. रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू टाकले गेलेत या षटकामधले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने ह्यूज हँडसम मॅक्सिमम षटकार. 6 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 51. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 51. 50 अप होतोय या ठिकाणी विदिका 11 खोनी. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय आणि धावांचा विचार केला तर 51 धावा. 52 धावांचं लक्ष्य असणार आहे. ते निर्धारित 4 षटकांमध्ये 51 बनवल्यात आणि 52 धावाचं लक्ष्य. देसाई समोर 52 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष कशा पद्धतीने डिपेंड होणार की चेस होणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय मानेरी गावचा बुलंद आवाज राहुलजी भोईर यांना. खार्डी आणि नावाली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. विठ्ठल रखुमाई परी 11 नावाली संघ आणि खार्डी संघादरम्यान नाणेफेक केली जाते. गावदेवी खार्डी दिनेश पाटील यांचा संघ टॉस केला जातोय. आदरणीय दादांच्या नाणेफेक इथे केली जाईल. महावितरणचे सचिव आहेत दादा आणि त्यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. तर खार्डी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणाहून घेतलाय. तुर्तास जाऊयात आपण चालू सामन्याकडे राहुलजी कॉमेंट्री बॉक्समध्ये.
थँक्यू सो मच. टार्गेट या मॅचमध्ये 52चं टार्गेट आहे. या दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी यापुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. नावाली विरोधात खार्डी या पुढची मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक या दरम्यान उतेकरचं. पहिलाच बॉल, वेगवान बॉल आणि वेगवान या दरम्यान ही दांडी गोल करत असताना पहिला धक्का लागतोय देसाईला. परतावा लागेल फलंदाज नितीन पाटीलला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर नक्कीच एकविरा आगरी खानावल. अप्रतिम आगरी जेवण नक्कीच तुम्हाला जर खायचं असेल तर जा नक्कीच खोनी परावा तलोजा रोड इथे नक्कीच जाऊन भेट द्या. आमचे मित्र अक्षय भोईर यांचा नक्कीच एकविरा आगरी खानावलला एकदा नक्कीच भेट द्यायची आपल्याला. सुंदर आणि अप्रतिम जेवण आहे. आकाश ढोकरे हे नक्कीच आमचे मित्र देखील आहेत. बागपूरला जाण्या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बाटचा संपर्क या दरम्यान नसणारे. नासिर सर सांगत असताना की बाईज आहे. धाव्या दरम्यान एक मेल. पहिली धाव स्कोर बोर्डवरती अजय उतेकरच्या दरम्यानचा हा पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतो. विजयासाठी या मॅचमध्ये 52 बनवायचे आहेत. मोरेश्वर साकिंग इंग्लंड बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने देखील चेंडू होता. जसे बॅटर बीट झाले तसेच विकेट किपर देखील झाले बीट. आता मात्र इथं धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. रनआउटची संधी आणि ती मात्र सोडली जाणार नाहीये. 22चा इशारा अंपायरचा आलाय. मात्र परतावा लागेल फलंदाज आकाश पाटीलला मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का देसाईला. बिंदास पाटील थर्ड अंपायर म्हणून. चला बिंदास पाटील लवकर पोहोचा आपण मैदानाच्या आतमध्ये. काही करा. अजून आपल्याला इथल्या दरम्यान भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. दरम्यान उद्याचा ड्रॉ देखील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत थोड्या वेळात. उद्या देखील ग्रामीणच्या 12 टीम इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. त्याचा देखील ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू. नवीन बॅटर हितेश आले स्टार्टिंग केला. आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मोरेश्वर पाटील. चांगली बॉलिंग अजय उतेकरची आपल्याला मात्र पाहायला मिळते या मॅचमध्ये. बागपूरला जाऊन कट करत असताना शॉट सुंदर आहे. क्लासिकल चपराक लगावली. चेंडू मात्र पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पहिला चौकार येत असताना मोरेश्वरच्या बॅटमधून मोरेश्वर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. बागपूरला जाऊन कट करतायत. सुंदर हा शॉट होता. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दरम्यानचा हा चेंडू अकोटा पासा मात्र लाईन खराब आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाते 1 न पुढे. स्कोर कार्ड
दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो 7 या आकड्यावरती विजयासाठी या मॅचमध्ये 52चं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम रिची प्रतिष्ठान आर्या 11 देसाईला आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूने बाटच्या बरोबर संपर्क नाही. चेंडू मात्र दरम्यान जास्त दूर गेला नाहीये. स्वतः विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचलेत हर्षद ठोंबरे. चेंडू शिवाय दरम्यान उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत मिळणार एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. पहिल्या दरम्यान षटकाचा जो खेळ मार्गस्थ असताना आपल्याला मात्र धावफलक एकूण पाहायला मिळतो 8 या आकड्यावरती. 2 खेळाडू बाद झालेत. किंग्स ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. पांडुरंगजी संते साहेब यांचा नक्कीच वाढदिवस येत्या 13 ऑगस्टला आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचा नक्कीच दरम्यान यावेळेस जो सोहळा असतो क्रिकेटचा प्रत्येकी वर्षामध्ये किंग्स ट्रॉफीच्या माध्यमातून तो आपण एन्जॉय करतोय. प्रत्येकी दिवसामध्ये येणाऱ्या 4 दिवसामध्ये सर्वांसाठी जेवणाची देखील अप्रतिम व्यवस्था आणि वैशिष्ट्य या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बाईक देखील आहेत मालिकावीरासाठी. ही देखील एक वेगळी संकल्पना. बागफुला जाऊन कट करत असताना फटकाचा सुंदर खेळ आहेत. दरम्यान चेंडू मात्र जागेवरतीच थांबला. भरपूर तिथे ग्रास आहे, गवत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत धावा आहेत अजून मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या गुण आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा, 2 खेळाडू बाद, 10 धावा स्कोर बोर्डवरती. सावली क्रिएशनचा मनापासून आभार, ज्यांना प्रत्येकी मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर अशा दरम्यान टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचे देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर जागृती स्पोर्ट्स देखील आम्हाला नक्कीच चांगलं सहकार्य लाभलं आहे, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. संजू स्पोर्ट्स यांचं देखील या दरम्यान आम्हाला चांगलं सहकार्य, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि बघतो आपण शहरी 8 संघ या स्पर्धेमध्ये असतील, तालुकाचे देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये असतील. शहरी आणि तालुका नक्कीच विभागासाठी एक सुंदर बाईक आहे आणि ज्या 24 दरम्यान आपण बघतोय आमच्या ग्रामीणच्या टीम खेळणार आहेत त्यांच्यासाठी देखील या दरम्यान आकर्षक आणि सुंदर अशी मालिकावीरसाठी बाईक असणार आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि भव्य दिवस चषक या दरम्यान तुम्हाला चषक पाहायला मिळतील. किंग्स ट्रॉफी म्हटलं की एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. बिंदा जरा आपण बाहेरच थांबायचे. यावेळेचा हा फटका समोरच्या दिशेनं खेळण्यात तिथे फिल्डर आहेत त्यांच्याकडनं झाली आहे चूक, त्याचा फायदा होत असताना चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या इथनं धावा मिळतील 4 चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. थर्ड अंपायरची मागणी पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत मिस्तामिंग शॉट. फिल्डर मात्र भरपूर वेगानं पोहोचलेत. पुन्हा एकदा झाली आहे चूक, त्याचा फायदा घेत असताना मोरेश्वर आणि हितेश भोईर. धावा आहेत ना अजून 2 मिळतील, तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता हर्षद ठोंबरे आणि पहिला सामना जेव्हा जिंकला होता टीम देसाईनं तेव्हा मॅन ऑफ द मॅच राहिला होता मोरेश्वर पाटील. चांगली कॉन्टेस्ट आहे, दोन्हीही अप्रतिम खेळाडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये. दोन्हीही मॅन ऑफ द मॅच आता मात्र ह्या मॅचमध्ये खेळतात. सावली क्रिएशनच्या माध्यमातून सुंदर टी शर्ट्स. वेगवान चेंडू आहे, विकेट किपर देखील बीट जात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही, एक धावीतनं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना वेगानं या दरम्यान या 2 धावा, तिसरीचा प्रयत्न मोरेश्वर करणार आहे का, मात्र आता थांबवलाय. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे, म्हणजे प्लस या धावा मिळत असताना अंपायर सांगतो व्हाईट बॉल. आणि या 3 धावा इथनं मिळतील. 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाते 3 न पुढे. स्कोर बोर्ड या दरम्यान 19.
19 इन बोट. 19 धावा धावाफलकावरती आहेत. टार्गेट या मॅचमध्ये बघतो आपण 52 16 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 33 धावेची गरज आहे. काहीतरी चर्चा हितेशने केली आहे. मॅच भरपूर सुंदर आणि अप्रतिम आपल्याला ही पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेट फटका चांगला सँड अँड झिलीवर मोरेश्वर पाटीलच्या बॅटमधून धमाका आपल्याला पाहायला मिळालाय. किंग्स षटकार. क्लासिकल शॉट, फॅन्टास्टिक टायमिंग, ब्युटिफुल, व्हेरी गुड शॉट. क्रिकेटचा क्लास मात्र आपल्याला पाहिजे. तर रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं की इथे टायमिंग खूप महत्त्वाचा आहे आणि तो टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला मोरेश्वर पाटीलच्या बॅटमधून. सिक्सरनं संघाची धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. रीची प्रतिष्ठान टीम देसाईची 25 धावा धावपलकावरती आहेत. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 27 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 15-27 इक्वेशन चर्चा करत असताना किरण मात्रे हर्षद सोबत इथं नक्कीच थांबावं लागेल यावेळेस मोरेश्वर पाटीलला. जर मोरेश्वर पाटील असाच खेळ करत राहिला तर मात्र हा सामना घेऊन जाईल. एवढी ताकद या खेळाडूमध्ये. हर्षद ठोंबरला विसरून जमणार नाही. हा देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आहे. ओव्हर द विकेटना फुलर लेनचा चेंडू. मात्र अंपायर यावेळेस सांगत असताना की लेंथ एक्झॅक्टली कुठे आहे फॅक्टरचा विचार केला जात असताना आणि लेग बायचा इशारा अंपायरचा आलाय. धाव मात्र एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढं. धावफलक 26 अजूनही बनवायचे आहेत. 26. या दरम्यानचा हा देखील शॉट चांगला आहे. तिथे फिल्डर देखील आहेत उपस्थित. भरपूर वेगानं पोहोचले. तेवढ्याच वेगानं मात्र मोरेश्वर पाटील धावा मात्र 2 कंप्लीट करतोय. कुठल्या प्रकारची संधी इथनं सोडली जात नाही. पावसाची पुन्हा एकदा हजेरी. पाऊस 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 आणि पाऊसच आपल्याला पाहायला मिळतो. हीच एक वेगळी मजा आहे. पावसाळी स्पर्धा म्हटले की नक्कीच पाऊस येणं गरजेचं असतं. भिजल्याच्या नंतर एक वेगळीच मजा येते. जेव्हा नक्कीच मैदान ओलं होतं तेव्हा नक्कीच अजून वेगळीच मजा येते पावसाळी फॉर्मॅटमध्ये. मात्र नक्कीच वारा जर आला नाही तर मात्र बरं होईल. पाऊस बघूया. नक्कीच पाऊस तर बरसू द्या हरकत नाही आहे. त्याची गरज देखील आहे. बागफोडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा आता मात्र संपर्क नाही. चांगला चेंडू येत असताना हर्षद ठोंबरेचा षटकाची झाली आहे. संघाचा षटक संपली. त्या दरम्यानची 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रीची प्रतिष्ठान आर्या 11 देसाईची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 28 14च्या सरासरीनं अजून या मॅचमध्ये 24 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 24 धावेची गरज आहे मॅचमध्ये टीम देसाईला. चला घाई करा प्लीज. आकाश ठोंबरे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 29. या दरम्यान आताचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. अप्रतिम हा चेंडू होता. बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आला यावेळेस. हा चेंडू इथं डॉट. पुढील चेंडू आकाश ठोंबरेचा. राऊंड विकेटनं कुटपाचा झोन 1 चेंडू होता. मात्र लाईन आता करावे. चेंडू मात्र ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाते. पुढे स्कोरबोर्ड 3-0. अजूनही बनवायच्यात 22. चेंडू शिल्लक आहेत 11. गती कमी होती. विकेट किपर देखील बीट झालेत. एक धावेतनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मोरेश्वरचा होता मात्र हितेश नाकारत असताना धाव मात्र मिळणार 1. चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच होता. एक धावेतनं मिळत्या. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर कार्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतो 31 आकड्यावरती.
विजयासाठी या मॅचमध्ये अजून 21ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10, धावा बनवायच्या आहेत 21. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. किंग्स ट्रॉफी रबर बॉल टुर्नामेंट एक अप्रतिम स्पर्धा. वेदिका 11 खोनी विरोधात ऋषी प्रतिष्ठान आर्या 11 देसाई या दोन टीममध्ये मॅच. करंट रन रेट 13.29 आणि रिक्वायर रन रेटचा आपण विचार केला तर त्या रिक्वायर रन रेट प्रमाणच आत्तापर्यंत तरी दरम्यान टीम देसाईनं खेळ खेळाय या मॅचमध्ये. 9.00चा दरम्यान रिक्वायर रन रेट. अंपायरचा इशारा पुन्हा आपल्यापर्यंत आला डेड बॉलचा. बनवायच्यात अजून 21, 10 बॉल शिल्लक. आकुटापाचा छन केला, शॉट भरपूर सुंदर खेळलेत खाली क्षेत्रामध्ये. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेश शबाट मधून हा चौकार. दरम्यानचा हा चेंडू तर आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळाला. येत असताना डॉट बॉल. मॅच अजूनही आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 35. 8 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 17 धावीची गरज आहे मॅचमध्ये. राऊंड विकेटनं फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेनं प्लेसमेंट भरपूर सुंदर. थोडीशी करा फिल्डिंग, त्याचा फायदा दरम्यान लगेचच घेत असताना दोन्हीही बॅटर धावा येत मिळतील अजून या 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 37. 15 धावेची अजूनही गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. टायगर टीमनं 10 धावा डिफेन्स केल्या होत्या. दिनेश कुटारकरनं चांगली बॉलिंग करत असताना या मॅचमध्ये आता मात्र 15 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 7. दरम्यानचा हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना हा देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोर बोर्ड दरम्यान 38. 14 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. चेंडूने बाटच्या दरम्यान बरोबर संपर्क झाला नाही. एक धावीतनं कंप्लीट झाली आहे. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय आणि पाहता दुसरं देखील धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा आहेत अजून मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाती आहे पुढे. तिसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाल्याने या चुका महागात पडतील. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भरपूरच चुका करत असताना तिथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि पाहता या धावाच आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंपायर रन्स. सन्मान्य संकेत शेठ मात्र जे उद्योजक आहे त्यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अंपायर रन पास ना नासिर 5 रन ना. ओके. हास्य क्रिकेट आहे. डोक्याचा वापर क्रिकेटमध्ये करावा लागतो. आणि आता इक्वेशन 6 मध्ये 9 बनवायचे बाई. विकेट आम्ही सांगतोय इक्वेशन 5 खेळाडू बाद होते खोनीचे आणि आतापर्यंत बाद आहेत खेळाडू फक्त 2 म्हणजे चालतील अजूनही 8 चालतील विकेट न गमावता. अनंत आलेत बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी.
9 धावेची गरज आहे. 18 धावा इंडिव्हिज्युअल नाबाद आतापर्यंत बनवल्यात मोरेश्वरनं. म्हणजे धावून जास्त धावा मोरेश्वरनं घेतल्यात. अनंता अंतिम षटकाची जिम्मेदारी बागफोडला जाऊन स्लाइस करत असताना व्हेरी गुड शॉट, व्हेरी गुड शॉट. हितेशने मात्र मॅच खुली गेली. आलाय सिक्सर. चला खाडे आणि नावाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला लगेचच उतरायचं मैदानाच्या आतमध्ये, अजिबात वेळ न घेता. स्कोर या दरम्यान 49. 3 धावेची जुनी गरज आहे मॅच मध्ये. मात्र आताचा चेंडू आपल्याला अनंताचा भरपूर चांगला पाहायला मिळाला. आला डॉट. 4 बॉल, रन बनवायचे आहेत 3. एक धाव येत नव्हती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. मोरेश्वर या दरम्यान वेगानं धावत असताना अजून 2 धावा या मॅच मध्ये बघतो आपण. अजूनही एका धावीची मात्र गरज आहे. स्कोर लेवल झाली आहे 51. आणि या दरम्यान जी विजयाची 1 धाव बनवायची होती ती मात्र या दरम्यान बनवली जाते. तो आणखीच चौकार आणि अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला आहे मैदानाच्या आतमध्ये टीम देसाई. अभिनंदन टीम देसाई. हार्ड लक चांगला प्रयत्न राहिला दरम्यान टीम खोनीचा. देऊया मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच. अर्थातच ज्यांनी अप्रतिम आणि सुंदर बॅटिंग केली. 11 चेंडूमध्ये नक्कीच बनवल्या 27 धावा. हितेश भोईरनं, तो हितेश भोईर ठरलाय या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 विकेटनं मात्र हा सामना जिंकला. तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते मॅच समरी. पहिल्या इनिंगमध्ये बनवल्या टीम खोनीने 51 आणि त्याचा पाठलाग करत असताना 55 बनवल्या. 2 चेंडू देखील बाकी राहिले. अभिनंदन टीम देसाई.